नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश मात्र मुंबई कला केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण काल गेलेलो सावरकर नगरला, तर आज आलेलो आहे आपण यश गोविंद पदक खनसोलीला. तर रिद्धेश दादाच्या विनंतीला मान देऊन आपण आलेलो आहे. रिद्धेश दादा बोलत आपला खास माणूस आहे, तो पण ब्लॉगरच आहे. तर आपण आलेलो आहे यश गोविंद पदकांचा सराव प्रारंभ आहे. समोर ती सगळी पब्लिक आहे बघा, चालू आहे त्यांचा सराव प्रारंभ आहे. तर चला जाऊन तिथेच भेटत आहे. पाऊस पण खूप चालू आहे सकाळपासून. 2-3 दिवस पाऊस गायब झालेला, पण त्याने आता ती परत जी वाट धरली परत जोरात पडायची ती चालू झाली. तर चला जाऊन भेटतो डायरेक्ट तुम्हाला तिथेच. तर हे त्यांचं ट्रॉफी कलेक्शन आहे. यावर्षी या ट्रॉफीमध्ये अजून भर होईल नक्कीच. आणि यावेळी त्यांचं स्वप्न काहीतरी वेगळंच आहे. आपल्या रिद्धेश दादांनी सांगितलं की सगळी पब्लिक आलेली आहे यश गोविंद पदकाची. आणि इथे साधारण पाऊस काय थकलेला नाही, कंटिन्यू पडतो आहे सकाळपासून. भर पावसात आता बघू किती साऱ्यांची सलामी देतात पहिल्याच दिवशी. यश गोविंदाच्या सराव प्रारंभाला सुरुवात आहे. दादा प्रमुख अतिथी आलेले आहेत आणि ते आपल्या कन्हैयाच्या मूर्तीला हार घालून सराव प्रारंभाला सुरुवात करतील आता. त्यांच्या स्थानिक नगरसेवकांनी पहिला नारळ जागेवाल्याला अर्पण केलेला आहे. आता गावातील वरिष्ठ मंडळी जागेवाल्या त्याच्या नावाने चालवतोय. तो आपला सर्वांचा लाडका मित्र. तर आपण त्याच्यासाठी सर्वांनी जरा जागेवरती 2 मिनिटं उभे राहून श्रद्धांजली द्यायची आहे.
ओम साई गणपती मोरया गणपती मोरया महादेव गणपती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर महादेव हर हर महादेव. दुसरी ट्राय बघू किती थरांची म्हणजे 6 थरांची ट्राय 3 एक्के घेणार आहे भाऊ आपला. कडक असे 6 थर मारले दादानी. कडक 6 थर मारले कडक. कंट्रोल फोरांचा यार कडक 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 खालचे सगळे हालत होते तरी कडक असे 6 थर मारले त्यांनी मस्तपैकी. आता बघू शकतो त्यांचा जल्लोष.
चेअरअप करायला आलो आहे आणि आज आपण बघतोय की भरपूर ठिकाणी चांगले चांगले प्रबळ दावेदार आहे. आघाडीचे गोविंदा पथक आहे, आपल्याच भागातलं एक छोटं पथक आहे, प्रयत्न करतो. काय प्रयत्न आहे तुमचा आणि काय एक म्हणतो ना की असतो एक सपोर्ट असतो, त्याबद्दल काय सांगा? यश गोविंदा पथक आमच्या घनसोली गावातील एक स्थानिक गोविंदा पथक आहे. आज 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज डोळ्याचं पारणं फेडणारा हा आज त्यांचा म्हणजे सरावाचं आज सुरुवात त्यांची या ठिकाणी खूप उत्कृष्ट पद्धतीने झाली आणि संपूर्ण उत्साह तुम्ही या ठिकाणी पाहताच. आज या ठिकाणी जे काही तरुण गोविंद आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या पूर्ण घनसोलीतील त्यांना चेअरअप करण्यासाठी आलेले आणि सपोर्ट करायला आलेले हे सर्व आमचे ग्रामस्थ, या सर्वांच्या एकजुटीनं हे यश गोविंदा पथक निश्चितच प्रयत्न करते आणि त्यांना यश येईल. आणि आज पहिल्या प्रयत्नामध्ये 6 थराची सुंदर अशी सलामी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि निश्चितच आज सरावाला सुरुवात केली. येणाऱ्या गोकुळाष्टमीपर्यंत निश्चितच ते 8-9 थरापर्यंत जातील अशा शुभेच्छा मी माझ्या वतीने त्यांना देत आहे. आणि निश्चितच या शुभेच्छा देत असताना काही महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत ज्याचं त्यांनी आकलन केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आज बघायला गेलं तर शिस्तीचं पालन करत असताना शिस्तीचं पालन करून आज सुरुवात त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला केलेली आहे. आता मला एक सांगा, प्रत्येक पथक जे असतं अर्थार्जन खूप महत्त्वाचं असतं, एक सपोर्ट महत्त्वाचं असतं. मुलं त्यांच्या परीने काम करत असतात, त्यांचे जो त्यांना निधी भेटतो त्याच्याप्रमाणे ते सण साजरा करत असतात. पण एक जबाबदार व्यक्ती म्हणून जेव्हा आपला एक हातभार लागतो आणि आपण पण ह्या एक गोविंदाचा भाग बनतो, आपण पण आपल्या लहानपणीचे दिवस आठवायला गेला तर आपण पण ह्याच गोविंदा पथकामधूनच लहानाचे मोठे झालो. कसं बघताय ह्या गोविंदांना बघताना लहानपणीचे दिवस जेव्हा आठवतात, काय बोलाल त्याबद्दल? निश्चितच लहानपणा म्हणजे सर्व दिवस आठवतातच आणि पाहायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीतला प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे गोकुळाष्टमी आहे. आणि गोकुळाष्टमीचा सण हा का साजरा केला जातो याबद्दल सर्वांना माहिती आहे की कृष्णा कन्हैयांची जी बासुरी नाद जो वाजायचा आणि त्यानंतर ज्या कन्हैया गोपिका आणि जे काही त्यांच्या माध्यमातून जे दही चोरलं जायचं त्यासाठी हा दहीकाला हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. आणि निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या गोविंदा पथकाला सहकार्याची गरज असते आणि निश्चितच हे गोविंदा पथक जे आहे ते जोमाने पुढे जात आहे आणि मी माझे सर्व सहकारी या गोविंदा पथकाच्या पाठी सर्व दृष्टिक्षेपातून पूर्णपणे ताकदीने सदैव यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि निश्चितच पाठी उभे असताना एक महत्त्वाची गोष्ट ही सांगेल की ज्या पद्धतीने हा जो काही या ज्या आपला सरावाला सुरुवात केली आणि ज्या याला महाराष्ट्र शासनानं एक खेळ घोषित केलेला आपल्याला माहीतच असेल. निश्चितच हा एक सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचं जे सपोर्ट असतो हा एकत्र हवा असतो आणि त्यामुळे हे आपण जे मनोरे उभे करतो हे उच्चितच होतात. त्यामुळे प्रत्येकाचं मनोबल हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने जबाबदारी घेऊन ही पार पाडली पाहिजे जबाबदारी. भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये असा एक उपक्रम राबवला जाईल का की जेणेकरून सगळे गोविंदा एकत्र होईल? जसे आपण मुंबईला पाहतो प्रो गोविंद आहे, गुरव गोविंद आहे, तसंच नवी मुंबईमध्ये असा कुठला एक संकल्प तयार होईल का आपल्या माध्यमातून किंवा ते जेणेकरून आपल्या नवी मुंबईतले जेवढे गोविंदा एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि आपण त्याचा नक्की एक भाग असू शकतो? निश्चितच तुम्ही सुचवलेला विषय मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामध्ये याची निश्चितच महासभेच्या माध्यमातून मागणी करेन. आणि हा जो काही सांघिक खेळ आहे याला एक नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या लेवलचा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन. आपण सुचवलेल्या सूचना मी निश्चितच महानगरपालिकेच्या सरकारला मांडेन आणि जास्तीत जास्त नवी मुंबईतील जे गोविंद आहेत त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काही उपलब्धता करून देता येईल यासाठी मी निश्चितच मागणी करेन. आणि शक्य झालं तर याच वर्षी नवी मुंबईच्या जे गोविंदा पथक असतील त्यांच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शेवटचा प्रश्न, यश गोविंदा पथक घनसोलीसाठी 2 शब्द. तेच सांगितलं की यश गोविंदा पथक आहे जे यशच्या नावाने या ठिकाणी चालू आहे. आज 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षाचा हा दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. निश्चितच या मंडळातील सर्व होतकरू मुलं आहेत, आपलं कुटुंब घरदार हे सर्व बघून आज गोविंदा पथक त्यांनी या ठिकाणी सज्ज केले आणि ते गोविंदा पथक
खूप जोमाने प्रेमाने आपुलकीने पुढे नेत आहेत. निश्चितच या सर्वांच्या या आपुलकीला माझा सलाम आहे आणि निश्चितच हे तुमचं गोविंदा पथक आज 200, 250, 300 लोकांचं आहे. ते येणाऱ्या काळामध्ये 3000, 4000 लोकांपर्यंत जावं या माझ्या त्या मंडळाला शुभेच्छा. सर मनापासून आभार, धन्यवाद. यश गोविंदा पथकाचं इकडचे ज्युनियर प्लेयर का आपलं नाव परिचय? कृष्णा पाटील. कृष्णा पाटील. तुकाराम म्हात्रे. आपण बघायला गेलं तर 1906 पासूनची परंपरा आहे. आपल्या ग्रामस्थांनी हा खेळ इथपर्यंत आणला. आपल्या गावामध्ये होणाऱ्या भजनाच्या बाऱ्या, विविध प्रकारचे उत्सव या इथपर्यंत आणला. पण आता आपण 2026मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. हे बघताना तुम्हाला कसं वाटतंय? आज घनसोली गावाचा इतिहास असा आहे. घनसोली गाव एक स्वातंत्र्य सैनिकांचं गाव. आज स्वातंत्र्य सैनिकांचं गाव असल्यामुळं या गावामध्ये बरेचसे कार्यक्रम होतात, उपक्रम होतात. आणि या गावामध्ये दहीहंडीचा जो काळा आहे 1907 पासून सुरू आहे, आतापर्यंत आहे. आणि आमच्या घनसोली गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरामध्ये प्रत्येक आल्याची बारी होते, भजन बारी. 12 वाजल्यापासून पुन्हा 24 तास तिथं मृदंगाने चालूच असते. तुला कधी तिची थांबत नाही. परंपरा ते प्रत्येक चालू असतो. तर असा आहे घनसोली गावाचा एक आमचा एक इतिहास आहे आणि एक ओळख आहे. आणि या घनसोली गावामध्ये आता ही नवीन रोडे, नवीन मुलं जे आहेत होतकरू, जे काय तरुण मुलं करत असतो. कसा आजचा तुझा अनुभव कसा होता? आता हा बोलायला गेलं तर मी या पथकात पहिल्यापासून स्टार्टिंगपासून जेव्हा आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्ही घराची होतो तेव्हापासून हा म्हणजे स्थापना केली आम्हीच सगळं पुढे गेलो की. आणि पोरांनी पण भरपूर संवाद आम्हाला दिला, सपोर्ट केला की सगळी पोरांनी विचारलं की हंडी चालू करायची का आपण. सगळ्या पोरांनी बोलले चला चालू करूया आपण, बघू आपल्याला किती प्रोत्साहन भेटतो पोरांकडून, आपल्या गावातल्या पोरांकडून. इतर बाहेरची पोरं पण आपल्याकडे इन्क्लूड आहे. मग कसं संवाद 2, 3, 5, 6 आम्ही 2026, 5-25ला आम्ही 7चा ट्राय केला आणि 7 आम्ही हा यशस्वी केलं आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं आम्ही. आता यावर्षी पण आम्ही 7 मारूच आणि 8चा ट्राय चालू आहे. काय पण खूप मस्त आहे की गोविंदा इथपर्यंत टिकून ठेवला तुम्ही लोकांनी. तर खूप मस्त आहे. सर धन्यवाद, थँक्यू. आणि आपण परत बोलू. मुंबईतील घनसोली गावातील यश मित्र मंडळाचं आज मी जे काय सराव बघितलं, सरावामध्ये आज ओपनिंग केलं, 6वा थर बघितलं. पण नव्या मुंबईच्या 26 थरामध्ये आज एक घनसोली गावातलं यश मित्र मंडळाला करून दाखवलं. आणि आम्ही त्यांना एक अभिनंदन करतो आणि त्यांना बेस्ट ऑफ लक करतो का पुढचे 7 थर तुम्ही 8वा थर मारणारच, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय. काका बोला, कारण का तुम्ही ज्येष्ठ आहे तिकडचे. काय का तुम्ही लोकांनी आज गोविंदा टिकून ठेवला म्हणून आज इथपर्यंत आपलं यश गोविंदा इथपर्यंत आलंय. काय बोला? पोराही चांगलं केलं, म्हणजे असं कोण करत नाही. पण गोविंद पथक एवढं असं केलं भारी आहे. नवीन मुंबईमध्ये पहिला नंबर असं तरुण वर्ग आहे, तरुण मुलांनी केलेलं आहे. आणि सर्व एकत्र जुटीने पोरं हे करतात. असं एक धर्म जवळ 7-8 धर्माचे लोक आहेत. असं एक धर्म नाही, सर्व धर्माचे पोरं आहेत, सर्व एकत्र आहेत सर्व. चला धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, यश गोविंदा पथक नवी मुंबई मधलं घनसोली मधलं यश गोविंदा पथक स्थापना 2018ची. तसं बघायला गेलं तर पथक 1907 पासून इकडच्या ग्रामस्थांनी
हा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे इकडचे चालणारे पारंपरिक उत्सव, त्याचबरोबर आजपर्यंत हा जो प्रवास आहे ह्या मंडळांनी इथपर्यंत टिकून आणलाय. तसं बघायला गेलं तर भागातली भरपूर मंडळं होती. कालांतराने पाठीपुढे परिस्थितीनुसार ते काही मंडळं बंद झाली, काही मंडळं चालू आहेत. त्यातलंच आपलं यश गोविंदा पथक. मित्रांनो, माझ्याबरोबर यश गोविंदा परिवाराचा हे सगळं कुटुंब आहे. माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे ललित दादा, अजय दादा, रिद्धेश दादा आणि अजय दादा, प्रवीण दादा. मित्रांनो, आपण बघतो की दहीहंडीमध्ये कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला प्रेरणा भेटत असते. रिद्धेश दादा, मला एक सांगा की आपण आतापर्यंत प्रत्येक गोविंदा पथकामध्ये जातो, काही ना काही तिकडचे सराव बघत असतो, टेक्निकली गोष्टी बघत असतो. काय बोलशील? तर यावेळी असं विषय झाला होता की आपले जे आर्यन गोविंदा पथकाचे जे आहेत कमिटी मेंबर, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आमचे लास्ट इयरचे घर बघून की तुम्ही या करून इथे. त्यामध्ये तिथे केलं होतं आणि त्यांनी आमचा मान सन्मानाने आमचा सत्कार सुद्धा केला. आणि त्यांच्याकडून मी खूप गोष्टी शिकलो की कसं चढायचं, जर थर नसेल जात प्रॉपर तर परत उतरायचं खाली, तर सगळ्या गोष्टी शिकलो. परत नंतर बालुसाईकडे गेलो. असेच खूप सारे कोकण नगर वगैरे असे खूप पथक बघून आम्ही थोड्याफार म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी शिकून यावर्षी आम्ही त्या ट्राय करायचा नक्कीच ट्राय करू. ओके, मला सांगा, नवी मुंबईमध्ये खास करून भरपूर पथकं पण आहेत, पण आपलं काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण असावं. मुलांना एकत्र ठेवण्यासाठी काय काय उपक्रम असतात वर्षभर, काय असतात? तर आता आमचं यावर्षी 9वं वर्ष आहे. तर यावर्षी आम्ही म्हणजे झाड लावणार आहोत, 100 पूर्ण झाड लावणार आहोत आणि ब्लड डोनेशन पण ठेवणार आहोत थोड्या दिवसात. तर असं पूर्ण आहे. तर आमचा मेन हेतू आजचा होता की आपल्यापर्यंत जिद्द वाढावी म्हणून आम्हाला 7 थर कशा ना कसे उभे करायचे होते. तर ते 6 थर पूर्ण जिद्दीने उभे केले. तोच आमचा आजचा एक मेन गोल होता. ओके, आपण अजून काही गोष्टी बघतो की थरांच्या रचनेमध्ये काहीतरी वेगळं असलं पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संख्याबळ. कमी संख्याबळामध्ये पण आज मुंबईमधले, उपनगरामधले, नवी मुंबईमधले पण खास करून छोट्या संख्याबळामध्ये पण चांगली कामगिरी करतात, चांगले थर रचतात. बरोबर. काय अभ्यास असतो? तर त्याचं खरे मागची स्टोरी आहे ती यांच्यासारखे लाभलेले कोच. तर तुम्ही कोचलाच विचारा. तर कोच साहेब तुम्हीच बोला. काय बोलशील? जसं काय आपल्याला काही नॉलेज नाही याच्यामधलं, म्हणजे जसं पण जे पण आम्ही शिकलोय, जे आम्ही ओन शिकलोय, कोणचा गायडन्स नव्हता ना, फॅमिली सपोर्ट आहे. जे आमचे सिनियर आहेत त्यांचा कोणाला सपोर्ट नव्हतं. म्हणजे कोण येऊन असं तुम्ही बघू शकता आमच्या पथकामध्ये अबाव 30+ कोणच नाही. जे पण आहे आम्ही अंडर 13 वाले आहेत, बारकी पोर आहेत. यांच्यातले जे त्यांच्यातली प्रेरणा आहे, जे त्यांच्यातली उत्सुकता आहे, ती आपण बघून घेतली. आणि जो यश नावाचा आज आमचा हा गोविंदा पथक आहे, 2017-18 यश आमच्या पथकामध्ये होता. गेले नाव होतं संस्कार गोविंदा पथक आधी घनसोलीगाव. ओके, आमचा असा पथक होता. 2022ला यशचा निधन झाला याल्पाशा आजाराने. मग त्याच्यानंतरला आम्ही, तो आमच्यातला एक असा प्लेअर होता की जो टिपल एक खायचा. आय लव्ह घनसोलीला एक हंडी होती AK पाटीलची, तर त्यांनी जाम होल्ड घेतला. कमीत कमी तरी 1 मिनिटाचा एक होल्ड असेल. ट्रिपल एक उठतोय बसतोय, सगळेजण वय बघवत आहे. घर पडलेला पण जिद्दीमध्ये उठला. पण तुम्ही त्या हंडीचं बघू म्हणजे शकता. मान क्लोज जायचं नव्हतं. तो बोलतो दादा काय पण झालं आपल्याला ही हंडी पाहिजे. खाली बसला. आपलं त्याला पहिला क्रॅम्प येत होता. त्यात त्याची व्हिडिओ पण बघा, EPP माझ्यावरची न्यूज पण आली. न्यूज झालं. पण प्रॉपर तो त्यापूर्वी एवढे कष्ट घेतले नाही त्या टायमाला. त्यांनी सर्व टॉपर होता, जाम कष्ट. थर हालतात खालचे. सेकंड आयटम आमचा तिथं होता. पहिल्यांदा 6ला पडलो आम्ही, परत 5 मारले, पण फोडायची होती हंडी. आम्हाला हंडी दिली ती. तर यश बोलला दादा गावामध्ये आपल्याला पहिल्यांदा एवढा मोठा मान आपण कुठेतरी म्हणजे घेणार आहे. याच्या पहिला आपल्याला कुठं मानत नव्हता, कारण की लॉकडाऊनला पहिली आमची हंडी होती 2022ची. ही घनसोली गावातली एकदम मोठी. आम्ही राखी सावंतची इथे गेलो, तिथं आम्ही 6 थर लावले. आलो, आम्हाला एक हंडी भेटली. आय लव्ह घनसोलीला मोठी हंडी आहे AK पाटीलची. आपण जाऊया, प्रयत्न करूया. आम्ही प्रयत्न केले, आम्हाला यश भेटला. त्याच्यानंतर यश आमच्यामध्ये नाही राहिला 2022 काही कारण असतं. मग 2023ला मी स्थापना केली संस्कार गोविंदा पथक नाव हे काढून आम्ही यश गोविंदा पथक या नावाने, त्याच्या नावाचं आम्ही म्हणजे त्याचं नाव चालू ठेवलंय. यश अजून आमच्यामध्ये गेलेलं नाही, आमच्यामध्ये जायचो. आमच्यामध्ये त्याच्या प्रेरणास्थळ आम्हाला जाम भेटलं आतापर्यंत. आम्ही यश नाव करून ठेवलंय. आम्हाला सगळीकडे सक्सेस भेटलं जेव्हापासून यश नाव भेटलंय. 7 थर. ओके, पण मला ह्यामध्ये सगळ्या मुलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. आपण म्हणतो की प्रशिक्षकाने त्या वेळेला घेतलेला निर्णय मुलांसाठी एक प्रेरक पण असतो, पण रिस्की पण असतो. पण अशा वेळेला एक संयम असतो. 3 महिन्याची ती प्रॅक्टिस असते. दिवसातून त्या एका दिवसामध्ये त्या 2-3 मिनिटाच्या टायमिंगलाच आपल्याला आपला परफॉर्मन्स दाखवायचा असतो. तुम्ही त्याबद्दल काय बोलाल?
आता ही मुलाचं तात्पर्य गेलं तर आमची जितकी पोरं आहेत ना सगळी जिद्द चिकटून येतात. असं एक पोरगा नाही की मला सांगायला तर तुला इथे चढायचं आहे. कारण की आज तुम्ही बघा येशाल ना, आज आमच्यामध्ये जाम पोरं नवीन ऍड झालेत, पण त्यांना पण आज असं सांगायला नाही वाटलं की भाई तुला इथं चढायचं आहे. जिथे त्याला जागा भेटली तिथं चढला. आता आमच्यातला एक सुरेश बघून घ्या, एकाला तो आमच्यामध्ये टॉपर होता. आज तो ट्रिपल एक घेतोय. काही कारणास्तव मी, माझा भाऊ, आमची मम्मी लास्ट टाइम या आजारी होती, त्या टायमाला सर्विसनी आणि यश पाटील म्हणून ज्या मेहनत घेतली त्या दोघांनीच सर गेलोशी जे थर लावले सातर त्यांची मेहनत प्लस वैदेश, अनुज, वेदांत, म्हणजे आमची जी जुनी मंडळी आहेत, चेतन वगैरे, त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक एक पोरांनी टाइम काढून आता सगळ्यांची ऑलमोस्ट सगळी पोरं आमची कामाला आहेत असं नाही म्हणून. आता ही जेवढी पोरं आलेत ना ही अर्ध्यापेक्षा म्हणजे कमीच पोरं आहेत. जी मेन पोरं ती होती, पण बाकीची शिड्यांची पोरं आहेत ती बाकीची पोरं ते अजून नाही आली. तरी आमची एवढी पोरं पुढची कडे शेती मला एक गोष्ट सांगा की जसं आपला गोविंदाच्या दिवशी बाहेर पडतो, एक जबाबदार एक आपण प्रशिक्षक आहात, आपण एक सुजान आहात. मुलांचा भरोसा आपल्यावरती असतो, बरोबर आणि पालकांवरती पण असतो. नक्की. त्या पालक, गोविंदा आणि वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून तुमच्यावरती असणारी त्या दिवसाची जबाबदारी काय असते? मेन म्हणजे एक गोष्ट अशी असते की जो आमचा गोविंदा थरामधला सुरक्षितपणे वरती जाऊन खाली उतरला गेला पाहिजे. आता आम्हाला कुठं वाटलं की हा इथं रिस्क आहे, थर हलतोय पडतोय, तिथं आम्ही थोडा थांबतो, स्टॉप घेतो. कारण की कसं पूर्ण दिवसभर आम्ही तेव्हा थर मारत असतो, कुठं ना कुठं आम्ही म्हणजे दहिंडीला जातोच. त्या कारणामुळे कसं पाऊस पण असतो, पुरंची ह्युमिडिटी पॉवर, बॉडी शेवरिंग होत होते, पूर्ण थंडी पडते, थोडा वेळ थांबतो, टाइम घेतो, टाइम घेऊन करतो. असं नाही की आतापर्यंत मी पडलोय, पण एवढ्या परमेश्वराच्या कृपेने आतापर्यंत कोणाला इजा नाही झाली ना. जी ज्याला कोणाला कुठं काय झालंय तिकडं आम्ही 100% ऍट द पॉईंट हॉस्पिटलला जातो, काय झालं, छोटे स्क्रॅच झाले, काय झाले. पण एवढ्या परमेश्वराच्या कृपेने आतापर्यंत एकाही पोराला, म्हणजे जेवढे पण 99 पोरं आहेत, 100 पोरं आहेत, एकाला इजा न झाली. ओके. आतापर्यंत आपण बघतोय की काही गोष्टी अशा आहेत की आघाडीचे पथक आहेत, आपलंही पथक आहे. खरं प्रत्येकाचा अभ्यास असतो, प्रत्येकाची मेहनत असते, त्या हिशोबाने ते पथक आगेकूच करत असतो, त्यांचा परफॉर्मन्स दाखवत असतो. आपल्याला पण एक प्रेरणा असते. खरं आपली संख्याबळ आणि आपल्या संख्याबळाच्या हिशोबाने आपल्याला आपले लागणारे थर समोरासमोर जेव्हा आपले पथक येत असतात, खरं आहे आपण त्यांना आदर्श मानतो. हाच आदर्श आपल्याला आपल्या मुलांमध्ये टिकून ठेवायचा आहे. त्यांना एक म्हणतात ना, त्यांना पण एक उत्साही करायचं आहे ह्या खेळामध्ये. कारण का हा शारीरिक खेळ आहे, हा वर्ष 365 दिवस चालत असतो. आपली ऊर्जा ती एका दिवसामध्ये असते. त्याबद्दल काय बोलाल? त्याबद्दल बोलायचं गेलं की बघा, पोरांमध्ये ना जिद्द आहे, प्रत्येक पोरामध्ये. एका असं कुठल्याही पोरामध्ये की त्याच्यामध्ये जिद्द नाही. आपण त्याची ना युटिलाइज करतो त्यांना. मेन आम्हाला कोण कोच नाही म्हणजे सांगायला. आम्ही जे आहे रील्स बघतो, जे मोठे मोठे गोविंदा पथक आहेत, जय जवान झाला, कोकण नगर झाला, असे बालदोस्ती गोविंदा पथक, यांचे आम्ही व्हिडिओज बघून, त्यांचे कोच बघून, त्यांचे आता रिद्धेश यांचे चांगले संबंध आहेत, कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्या याच्याने आम्ही गेल्या वर्षी कोच आणलेला. त्यांनी आम्हाला गायडन्स केलं की कसं करायचं, कसं नाही. कारण की एवढ्या वर्ष आम्ही जे ठरवलं ना, अजय, सर्वेश, वेदांत, चेतन यांचे गायडन्स मिळले. कारण की हेच करायचे. मी 2022 नंतरला आलो की यांना कोणच जे आहे सिनियर सिटीजन कोणच सपोर्ट नाही करत. कोण मोठा आमचा दादा नाही की तो आम्हाला सपोर्ट करतोय. सगळे अंडर आहेत. मग कुठं बाहेरला जातात, कुठं पोरांची वादावाद होते, गाडीवर कोण पडला, गाडीवर. आम्हाला जे आहे बाईकवर जातो, रिक्षावर जातो, जे मी स्वतःहून करतो. असं आहे. माझा शेवटचा प्रश्न, या 2026 मध्ये या श्रीकृष्ण भगवंताला असं काय मागणं करा, असं काय साकडं घालं की जेणेकरून आमचा हा गोविंदा आज 6चे 7 तुम्ही करायचा प्रयत्न करता, 7चे 8 भविष्यामध्ये ते होणारच आहे. काय एक मागणं असेल, काय एक त्या खंडेरायाला मागणं असेल, काय एक त्या भगवंताला मागणं असेल की खरं ही यशाची पायरी अजून उंच शिखरावर जाऊ दे? तर यावर्षी आमची एकच इच्छा आहे, जास्त नाही. आमच्या यावर्षी 7 लागले, पण आमचं तो लास्ट एक स्वप्न राहिलं की थर जरा उतरायचे होते. तर यावर्षी आमचं 100% ड्राईव्ह उतरायचंच असेल. कारण की 8चा ड्राईव्ह बोलतो आपण, पण आपल्याला 7चे थर पहिला मेन उतरायचे आहेत. तोच आमचा एक पूर्ण देवाला साकडा असेल. नंतर बघू आपण 8चं जे असेल ते पोरं बोलतील तसं. आणि एक गोष्ट अशी पण आहे की यश गोविंदा पथक ही असं मित्रमंडळ नाही, एक फॅमिली आहे. कारण की नाही, आज आहे ना आम्ही यशला खूप मिस करतो, प्रत्येक गोष्टीत खूप मिस करतो. आज आमचे जे ना यश 6 एका कालीना 5 नव्हते लागत, आज 6 लागतात. 6 लाख म्हणजे कोणाचा सपोर्ट नाही, 7 लागतात. पण कुठं ना कुठं आम्ही त्याला फील करतो, तो आहे. आज दिवसभर एवढा पाऊस होता, आम्ही पूर्ण नियोजन केलं, पण एवढा पाऊस होता, आम्ही विचार केला. अर्धी पोरं बोलले दादा आज पोस्टपोन करू, नाही, कुठे ना कुठेतरी तो आहे, सपोर्ट करतोय. त्याच्या कारण बघा आज पाऊस पण नाही, थांबलेला आहे. हे म्हणजे कुठेतरी
आम्हाला गॉड ग्रेस आहे, एक यशचा पण सपोर्ट आहे. नाही एक आहे ना, सगळ्यांना बोलायला गेलं तर एकच आहे, कुठल्या पथकामध्ये असं नाही की सर्व पथकामध्ये वादविवाद होतात. मॅनेजमेंटमध्ये कधी कोण चुकतो, मोठे पण मॅनेजमेंट चुकतात, आमच्यात पण चुकवतात. आम्ही काय सिनियर नाही, आम्ही कुठल्या बॅकग्राऊंडने नाही आलो की आम्हाला कसं मॅनेज करायचं हे नाही माहिती, शिकतोय आम्ही. पण जे पण आहे कुठल्या पण गोविंदा पथकामध्ये मिसअंडरस्टँडिंग होतो, तुम्ही क्लिअर करा. तुम्ही वादविवाद नका करू, काही असेल तुम्ही क्लिअर करा. तुम्ही असं नाही की झालं मी नाही जाणार. आता आमच्यात पण किती जण आहेत जे गेले सोडून, ते त्यांना काय मिसअंडरस्टँडिंग काय ते काय माहिती नाही. पण एवढं आहे, यश गोविंदा पथक उद्या आम्ही नसलो, उद्या आम्ही लाईफमध्ये फ्युचरमध्ये कुठं पुढे गेलो नाही, लग्न झालं फॅमिली आली, आम्ही नसलो, पण एवढं आहे बारकी पोरं तुम्ही यश गोविंदा पथक चालवा. आमचा सपोर्ट असेल, कारण की आम्हाला कोणाला सपोर्ट नाही, पण तुम्हाला सगळ्यांना ना आमचा सपोर्ट, मी असलो नसलो तरी पण सगळ्यांना सपोर्ट असेल. आणि आम्हाला एक बोलायला गेलो ना, आपले रोशन दादा MRD या अंतर्गत दरवर्षी आम्हाला विमाचे म्हणजे जे काय असतील ना पाठपुरावा सगळे ते रोशन दादा आम्हाला जाम एकदम मेहनतीने स्वतःहून फोन करतील, प्रत्येकाचा आधार कार्ड लिंक करून घे, नंबर दे, प्रत्येकाचा विमा काढून घे, जेणेकरून तुम्हाला दंडी दिवशी काय झाला आपत्कालीन तर आपल्याला त्या दिवशी आपल्याला विमा भेटेल. तर आजपर्यंत तर काय झालं नाही, पण रोशन दादानी म्हणजे जे मला गेल्या 2023 पासून जाम चांगला वय सहकार्य केलाय. पण आज असं वेळ झाला की आज रोशन दादाला मला कॉल करता जमलत नाही, कारण की माझा बऱ्याच दिवसापासून माझा व्हॉट्सअपचा जो मेन व्हॉट्सअप आहे तो बंद आहे आणि माझ्या नॉर्मल फोनमध्ये ते नंबर झाले नाहीत, म्हणून त्याला मला आज बोलवता नाही आला. पण रोशन दादा खरं मनापासून थँक्यू, तुमचा म्हणजे श्रेय सगळ्यात जास्त आहे. कारण की दर टायमाला विमा ते स्वतःसमोर फोन करतात आणि आमच्याकडून फिलअप करून घेतात, जोपर्यंत आमचा होत नाही तोपर्यंत आमच्या पाठ लागतात, दे 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 करून ते करतात. तर थोडा त्याला लेट झाला बोलायला. तर तुम्हाला थँक्यू, म्हणजे तुम्हाला, कारण की तुम्ही आमच्या एवढ्या छोट्या पथकाला तुम्ही भेट द्यायला, कारण की तुमचे खूप वरती आहे आणि आमच्यासारख्या छोट्या पथकाला तुम्ही भेट दिली आणि एवढ्या लोकांपर्यंत पोहोचले, त्यासाठी धन्यवाद तुमचे पण आणि आमचे सिद्धेश भाऊ मुंबई कला केंद्र, धन्यवाद तुझे पण, धन्यवाद, खूप धन्यवाद. तर फक्त थोडीशी रिक्वेस्ट होती, म्हणजे छोट्यात मोठी मोठा घास मारतोय, तर आयोजकांसाठी आहे, कारण की आमच्यासारखे छोटे पथक म्हणजे जे 8 थर 9 थर नाही मारत, तर आम्ही कुठे जातो तर आम्हाला 2-2, 3-3 तास थांबायला लागतं. नंबर लावायला लागलं 20-25 नंबर यायला खूप टाईम लागतात. तर माझी एकच हे होती की ठीक आहे, कलाकारांना तुम्ही बोला, आपण पण कलाकार आहे, आपण पण ब्लॉग बनवतो, कलाकारांचा पण तो कमवायचा दिवस आहे, कलाकारांनी पण आलं पाहिजे आणि आयोजकांसाठी तो कलाकारांना बोलून पब्लिक खेचायचं असते, आयोजकांचं पण बरोबर आहे. तर आयोजकांना एक रिक्वेस्ट होती की जर तुम्ही कलाकारांना बोलवत आहे तर ॲटलिस्ट 7 थर 8 थर, म्हणजे जे पथक 7 पथक 8 पथक 9 पथक झाल्यानंतर तुम्ही कलाकारांना बोलवा, त्यांचं सादरीकरण करा, म्हणजे त्यांना पण एक सन्मान मिळेल आणि आमची पण 2 महिन्याची जी मेहनत आहे ती पण पूर्ण होईल. तर हीच रिक्वेस्ट होती आयोजकांना. तर मित्रांनो, खूप प्रामाणिक प्रयत्न आहे 2007 पासून ते आतापर्यंत गोविंदा टिकवला, इकडची परंपरा ह्या गावांनी टिकून ठेवली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही नॉलेज नसताना आज आपले मित्रच एकमेकांच्या खांद्यावर, हा उत्सवच आहे, एकमेकांना खांद्यावर वरती चढवून हा आपला उत्सव साजरा करायचा आहे. खरोखर खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एकमेकांवरचा असणारा विश्वास. मित्रांनो, आज हे पथक खूप संघर्षातून पण चाललंय आणि या संघर्षामधून एक म्हणतात ना, एक दिवस आमचा नक्की येणार आणि तो साजरा करण्यासाठी आमचं कुटुंब नव्हे तर इकडचा प्रत्येक गोविंदा हा प्रत्येक ह्या क्षणाचा साक्षीदार असेल. तर मित्रांनो, मी ह्या मंडळाच्या प्रत्येक गोविंदाला मनापासून आभार मानतो की खरोखर ही उत्सव परंपरा जी टिकली आहे ती इकडच्या प्रत्येका घराने टिकवली आहे, नव्हे तर इकडच्या प्रत्येका ह्या मातीने टिकवली आहे. मित्रांनो, स्वतंत्र सैनिक इकडचे जगदीशदादा पाटील आपण बघतोय, या नवी मुंबईला पण एक खूप स्वतंत्र सैनिकांचा पण इतिहास आहे. पण खरं बघायला गेलं तर उत्सव टिकवला तर आपल्या इकडच्या सिनियर लोकांनी, इकडच्या ज्येष्ठ मंडळांनी. तर मित्रांनो, परत एकदा ह्या मंडळांना मी मनापासून आभार मानतो, त्यांचे धन्यवाद मानतो की नवी मुंबईसारख्या ठिकाणी, सर्वधर्मीय समभाव असलेल्या ठिकाणी आपल्या ह्या मंडळांनी हा उत्सव इथपर्यंत टिकून ठेवला आहे. गोविंदा काय आहे, थर काय असतात आणि इकडचे जे म्हणतात ना की नाही आम्ही थांबणार नाही, आम्ही जिद्दीने पुढे जाणारा असणारा आपलं हे यश गोविंदा पथक, त्यांना मनापासून आभार आणि त्यांचे धन्यवाद. थँक्यू दादा. कृष्णा चालू करा. मित्रांनो, सिद्धेश आहे आपला, रिद्धेश आहे आणि त्याचबरोबर मुंबई कला केंद्र त्याचा यूट्यूब चॅनल आहे. आणि तसं बघायला गेलं तर आहे ना मित्रांनो, आपले यूट्यूबर मित्र आपल्या पथकासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जेव्हा फिरत असतात ना तेव्हा एकच गोष्ट असते की असे आपले जे यूट्यूबर मित्र आहेत आणि
प्रत्येक क्षण म्हणजे आता हा व्हिडिओ नाही बघायला गेला तर जेव्हा आम्ही आता पुढच्या वर्षामध्ये बघू काय ती रेलचेल होती, प्रत्येकामध्ये काय तो जोश होता, आनंद होता, हे टिपण्याचं काम हा प्रत्येक यूट्यूबर आपला मित्र करत असतो. आणि खरं आणि हे क्षण आहे ना, म्हणतात ना, हे क्षण पुन्हा नाही आणि हा दिवस पण पुन्हा नाही. असं काही गाणी वाजवली आहेत ना की खरं म्हणजे आतापर्यंत आम्ही जे फिरत असतो तिकडे ती गाणी बऱ्यापैकी वाजले असतात. वाजत पण नाही, पण ते आर्याने खूप चांगलं वाजवलं. आणि महत्त्वाचं एक आहे की प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नामधून जेव्हा प्रेक्षकांची दाद तुम्हाला भेटते ती काही वेगळीच आहे. काय बोलाल त्याबद्दल? मला खूप छान वाटलं, कारण की आम्हाला इथपर्यंत सन्मान भेटला वाजवायचा. त्या लोकांचा आम्ही आभार आहोत की आम्हाला चान्स दिला. आणि याच चान्समुळे आम्हाला प्रत्येक पोरांना दाखवावं लागतं की अरेंज काय आहे. आमचा प्रयत्न हेच असतील की एकूण एक मुलं लहान मोठं हे कलाकार बनावं. एकूण एक कलाकार झाला की आम्हाला आनंद होईल की आज हे बघतील, उद्या ते येण्याचा प्रयत्न करतात, एखादा कलाकार बनेल. आम्हाला आवड आहे त्याची, पण आज या स्टेजपर्यंत पोहोचलं. आमच्या बँडला हा 5वा वर्ष आहे. यांनी आम्हाला चान्स दिला घनसोलीकरांनी, त्यांचा आम्ही आभार आहोत. मनापासून धन्यवाद.